नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. जागतिक प्रभाव असलेला मीडिया हे अत्यंत घातक हत्यार आहे. आज हे हत्यार युरोपकडे आहे, अमेरिकेकडे आहे आणि याच ताकदीचा वापर करून हे देश अभिजित दिपके सारख्या ठिपक्याला सुद्धा खूप मोठा करून दाखवत असतात. स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं आणि या भाषणामध्ये विकसित भारताकडे नेमकं काय काय हवं याची एक छोटीशी यादी मोदींनी जनतेच्या समोर मांडली. या यादीमध्ये अनेक गोष्टी आहेत. मोदी म्हणाले की जगामध्ये ज्या 5 बड्या बँका आहेत त्यापैकी एक बँक भारतातली हवी. 5 बड्या फार्मा कंपन्यांपैकी एक कंपनी, 5 बड्या रेटिंग एजन्सीपैकी एक एजन्सी भारतातली हवी आणि फॉर्च्यून 500 मधल्या ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये किमान 50 कंपन्या भारतातल्या हव्या. परंतु मोदींच्या या यादीमध्ये एक मिसिंग लिंक आहे. ते मीडियाला विसरले किंवा त्यांनी मीडियाचा उल्लेख करणं टाळलं. जोपर्यंत शक्तिशाली मीडिया भारताकडे नाहीये तोपर्यंत मोदींनी यादीत दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना काही अर्थ नाहीये. जगात नरेटिव्ह वॉर सुरू आहे आणि जोपर्यंत तुमच्याकडे एक भक्कम मीडिया असत नाही तोपर्यंत तुमच्या प्रयत्नांवर एका झटक्यामध्ये पाणी पडू शकतं. मोदींनी देशाचा पंतप्रधान म्हणून गेल्या 12 वर्षामध्ये अफाट मेहनत केलेली आहे. देशाची बऱ्यापैकी प्रगती केलेली आहे. परंतु वारंवार हे चित्र दिसून आलेलं आहे की एक नरेटिव्ह चालतो आणि त्याच्या मेहनतीवर पाणी पडतं. आजच्या नरेटिव्हच्या जगामध्ये एखाद्या शक्तिशाली देशाचे जे निकष आहेत त्याच्यामध्ये मीडियाचा उल्लेख आवर्जून करायला हवा. मीडिया हे शस्त्र सुद्धा आहे, मीडिया हे कवच सुद्धा आहे. या शस्त्राचा वापर करून अमेरिकेने वारंवार भारताला चेपलेला आहे. गुजरात दंगलीपासून अनेक घटनांचा उल्लेख करता येईल. अमेरिकेची रशियाकडून नियमितपणे युरेनियमची खरेदी सुरू असते. युरोपातील देश नियमितपणे रशियाकडून गॅसची खरेदी करतात. परंतु आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं जातं भारताला, कारण भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो. हे घडू शकतं कारण पाश्चिमात्य देशांकडे अत्यंत शक्तिशाली असा मीडिया आहे. भारत हे गेल्या अनेक दशकामध्ये करू शकला नाहीये. भारताने त्याच्यासाठी प्रयत्न सुद्धा केले नाहीत. कतार सारखा एखादा छोटासा देश अल जझीरा सारखी वाहिनी निर्माण करू शकतो, जागतिक दर्जाचा मीडिया निर्माण करू शकतो. परंतु भारत हे आजपर्यंत करू शकलेलं नाहीये. कॉक्रोच जनता पार्टीचा अभिजित दिपके हा भारताचा नव केजरीवाल आहे. केजरीवालांचा पिट्टू म्हणा तट्टू म्हणा. CNN वर अलीकडेच त्याची एक मुलाखत झाली आणि या मुलाखतीनंतर भारतामध्ये अनेक लोकांनी संताप व्यक्त केला. अमेरिकी डीप स्टेटने पुन्हा एकदा भारतामध्ये काडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशा प्रकारची टीका झाली. ख्रिस्तीन अमनपोर या पत्रकाराने ही मुलाखत घेतली. जगभरामध्ये भारत विरोधी प्रचार करणारी एक टोळी आहे. या टोळीमध्ये अमेरिकी डीप स्टेट आहे, जॉर्ज सोरोस सारखा एनजीओ माफिया आहे आणि मीडियाचा एक खूप मोठा गट आहे. CNN या गटाचा मुकुटमणी आहे आणि ख्रिस्तीन अमनपोर ही CNNचा चेहरा आहे. ख्रिस्तीन अमनपोर ही बाई उघडपणे भारत विरोधी आहे. 2002 मध्ये जी गुजरात दंगल झाली त्याच्यानंतर हिने भारत विरोधी मोर्चा उघडला. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात गरळ ओकायला सुरुवात केली. मोदींना तिने हुकुमशाह ठरवलं, हिंदू राष्ट्रवादी ठरवलं, मुस्लिम विरोधी ठरवलं. अरविंद केजरीवाल याला मोठं करण्यामध्ये सुद्धा या बाईचा खूप मोठा रोल आहे. अरविंद केजरीवालची काही वर्षापूर्वी याच बाईने CNN वर मुलाखत घेतली होती. या बाईने अशा अनेक लोकांना व्यासपीठ मिळवून दिलं ज्यांचं नाव घेतलं तरी अनेक भारतीयांच्या कपाळावर आठी येते. याच्यामध्ये अरुंधती रॉय आहे, याच्यामध्ये राणा अयूब आहे, अशी पत्रकार जी सतत पाकिस्तान प्रेमी भूमिका घेत असते आणि भारत विरोधी भूमिका घेत असते. मेहबूबा मुफ्तीची मुलगी इल्तिजा मुफ्ती हिला सुद्धा व्यासपीठ देण्याचे काम याच ख्रिस्तीन अमनपोर हिने केलेलं आहे. आजचं जग हे नरेटिव्हचं जग आहे आणि हा नरेटिव्ह निर्माण करण्याचं काम हा पाश्चात्य मीडिया करत असतो. एखाद्या कुत्र्याला जर गोळी घालायचं ठरवलं तर मीडिया जाहीर करतो की हा कुत्रा पिसाळलेला आहे, मग त्याला गोळी घातली जाते. हे पाहिलं जात नाही, तपासलं जात नाही की खरोखरच तो कुत्रा पिसाळलेला होता की नाही. सद्दाम हुसेन हा इराकचा हुकुमशाह होता, त्याला ठोकायचं हे अमेरिकेने ठरवलं आणि त्याच्यानंतर एक नरेटिव्ह चालवण्यात आला की सद्दाम हुसेनने घातक अशी रासायनिक अस्त्र बनवलेली आहेत. इराकवर हल्ला करण्यात आला, सद्दाम हुसेनला सत्तेवरून हुसकावण्यात आलं, त्याला फाशी देण्यात आली. सगळं काही स्थिरस्थावर झाल्यानंतर ही बाब उघड झाली की सद्दाम हुसेनने कोणत्याही प्रकारची रासायनिक अस्त्र निर्माण केली नव्हती. भारतातलं खूप मोठं उदाहरण आहे भोपाळ दुर्घटनेचं. युनियन कार्बाइड ही अमेरिकन कंपनी भारतामध्ये कार्यरत होती. गॅस गळती झाली, कंपनीच्या चुकीमुळे शेकडो भारतीयांचा बळी गेला. परंतु या बाबतीत म्हणजे शेकडो भारतीय मेले, परंतु जगभरामध्ये अजिबात चर्चा झाली नाही. जगभरामध्ये युनियन कार्बाइडवर कोणत्याही प्रकारची टीका झाली नाही, अमेरिकेवर टीका झाली नाही, कारण मीडिया त्यांच्या हातात आहे. मी तुम्हाला दाखवून दिलं की मीडिया हे शस्त्र सुद्धा होऊ शकतं आणि मीडिया हे कवच सुद्धा. मोदी सरकारच्या विरोधात पाश्चात्य मीडियाने वारंवार भूमिका घेतलेली आहे. मोदी सरकारच्या विरोधात जगभरामध्ये वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यासाठी भारतातल्या प्रत्येक आंदोलनाचा खुबीने वापर करण्यात आलेला आहे. मग आंदोलन शाहीन बागचं असो, शेतकरी आंदोलन असो किंवा जंतर मंतरवर झालेलं ताजं कॉक्रोच आंदोलन.
अभिजित दिपकेची मुलाखत CNN वर होते, कारण अभिजित दिपके त्यांच्या नरेटिव्ह वॉरसाठी उपयुक्त आहे. त्यांना हा मोहरा भारताच्या विरोधात वापरायचा आहे. आता झारखंडमध्ये सुद्धा तेवढ्याच ताकदीचं आंदोलन झालं. झारखंडमध्ये जे आंदोलन झालं ते जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनापेक्षा प्रदीर्घ काळ चाललेलं आंदोलन आहे. सरकारच्या विरोधात सुरू असलेलं आंदोलन आहे. परंतु मोदी यांच्या विरोधात नरेटिव्ह चालवण्यासाठी या आंदोलनाचा उपयोग नाहीये. त्याच्यामुळे मुलाखत घेतली जाते अभिजित दिपकेची. देवेंद्र महातो जो झारखंडच्या विद्यार्थ्यांचे नेतृत्व करतोय त्याची मुलाखत घेतली जात नाही. पाकिस्तान हा भारताचा उघड शत्रू आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या एखाद्या वर्तमानपत्रामध्ये, पाकिस्तानच्या बड्या मीडियामध्ये भारताच्या विरोधात काही आलं तरी भारतीय त्याची फारशी दखल घेत नाहीत. परंतु अमेरिका हा स्वतःला भारताचा मित्र म्हणवतो. अमेरिकेच्या वर्तमानपत्रामध्ये, अमेरिकेच्या मीडियामध्ये जेव्हा एखादी भारत विरोधी किंवा सरकार विरोधी भूमिका येते तेव्हा भारतीयांचा जबरदस्त तिळपापड होतो. वस्तुस्थिती ही आहे की पाकिस्तान हा आपला उघड शत्रू आहे आणि अमेरिका हा आपला छुपा शत्रू. अमेरिका आपला मित्र वगैरे नाहीये आणि या भ्रमात जर कोणी असतील तर त्या भ्रमातून त्यांनी लवकरात लवकर बाहेर पडणं आवश्यक आहे. अमेरिकेकडे अनेक सॉफ्ट पॉवर आहेत. त्याच्यामध्ये हॉलिवूड आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे, मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, OTT प्लॅटफॉर्म आहेत नेटफ्लिक्स सारखे, आणि अनेकदा या प्लॅटफॉर्मचा वापर भारताच्या विरोधात होत असतो. भारताला या सॉफ्ट पॉवरची भीती वाटते, कारण या सॉफ्ट पॉवर भारताकडे नाही आहेत आणि त्या निर्माण करण्यासाठी भारताने कधी प्रयत्न सुद्धा केलेला नाहीये. हा अजिबातच योगायोग नाहीये की कॉक्रोच आंदोलन मोठं करण्यामध्ये अमेरिकी सोशल मीडियाचा हात होता. मेटाने याच्यासाठी भरपूर पैसे घेतले होते, हे आता मान्य सुद्धा केलेलं आहे. आता अमेरिकन मीडिया या कॉक्रोच मंडळींना मोठं करण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना बलय देण्याचा प्रयत्न करतोय. CNN वर अभिजित दिपकेचा इंटरव्ह्यू होतो, त्याची मुलाखत होते, प्रदीर्घ मुलाखत होते, सविस्तर मुलाखत होते. हा काही योगायोग नाहीये. जगभरात बोलबाला फक्त पाश्चात्य नॅरेटिव्हचा आहे. ही बाब कतारच्या शाही परिवाराच्या लक्षात आली. हा नॅरेटिव्ह अनेकदा मुस्लिमांच्या विरोधात होतो, हे त्यांनी ताडलं आणि त्याच्यानंतर स्थापना झाली अल जझीरा चॅनलची. 1996 मध्ये अल जझीराची सुरुवात झाली. त्याच्यासाठी कतारच्या शाही परिवाराने भरपूर पैसा उठला, या मीडियाला स्वायत्तता दिली. सुरुवातीला काम करणारी माणसं अनुभवी हवी म्हणून बीबीसीतून खूप मोठ्या संख्येने पत्रकार आणि तंत्रज्ञ या अल जझीरामध्ये दाखल करण्यात आले, त्यांना भरपूर पैसे देण्यात आले. मीडिया स्वतंत्र असतो अशी कितीही चर्चा बाहेर असली तरी मीडियाला एक मर्यादा असते आणि प्रत्येक मीडियाला त्याची मर्यादा ठाऊक असते. अल जझीरा सुरू करताना कतारच्या शाही परिवाराने मीडिया चालवण्यासाठी स्वायत्तता तर दिली, परंतु एक चौकट दिली की देशांतर्गत राजकारणावर तुम्ही काही बोलायचं नाही, बाकी जगभरातल्या ज्या घडामोडी आहेत त्या आमच्या नजरेतून तुम्ही जगाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करायचा. आणि हा जो प्रयत्न आहे तो प्रचंड यशस्वी झाला. 9/11च्या हल्ल्यानंतर पूर्ण पाश्चात्य नॅरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न अमेरिकी आणि पाश्चात्य मीडियाने केला होता, परंतु हा जो नॅरेटिव्ह होता तो पूर्णपणे मुस्लिम विरोधी नॅरेटिव्ह होता. हा नॅरेटिव्ह मोडून काढण्याचं काम अल जझीराने केलं. म्हणजे खऱ्या खोट्या बातम्या दिल्या, जे काही दिलं, परंतु पाश्चात्य नॅरेटिव्हच्या समोर मजबूतीने उभं राहण्याचं काम, हा नॅरेटिव्ह मोडून काढण्याचं काम अल जझीराने केलं. ही बाब कोणीही नाकारू शकत नाही. भारतीय मीडिया जागतिक क्षेत्रामध्ये अक्षरशः रांगतो आहे. आपण सुद्धा प्रयत्न करतोय आपल्या खाजगी क्षेत्रातून. NDTV, रिपब्लिक, विऑन असे प्रयत्न सुरू आहेत. भारत सरकारची सरकारी वाहिनी आहे DD इंडिया. जगभरामध्ये 150 देशामध्ये ही वाहिनी दाखवली जाते, परंतु या वाहिनीचा प्रभाव नाहीये. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ही वाहिनी नॅरेटिव्ह कमी निर्माण करते आणि सरकारचा PR जास्त करते आणि त्याच्यामुळे या वाहिनीचा प्रभाव म्हणावा तसा जागतिक प्रेक्षकांवर निर्माण झालेला नाहीये. खासगी वाहिन्यांची मर्यादा अशी आहे की जगभरामध्ये जे अनिवासी भारतीय आहेत तेच फक्त या वाहिन्या बघत असतात. विदेशी प्रेक्षक या वाहिन्या पाहत सुद्धा नाहीत आणि त्यामुळे एक जो जागतिक प्रभाव निर्माण झाला पाहिजे तो या वाहिन्या सुद्धा निर्माण करू शकलेल्या नाहीयेत. उदाहरण देतो, बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या कार्यकाळामध्ये हिंदूंवर प्रचंड अत्याचार झाला, अनन्वित अत्याचार झाला. असा अत्याचार मुस्लिमांवर जर भारतामध्ये झाला असता तर अल जझीरा सारख्या वाहिनीने किंवा पाश्चात्य वाहिन्यांनी सुद्धा भारताला अक्षरशः झोडून काढलं असतं. परंतु बांगलादेशमध्ये हिंदूंवर जे अत्याचार झाले ते अत्याचारांची धग DD इंडिया सारखा सरकारी चॅनल जगामध्ये पोहोचू शकला नाही. जगातल्या अनेक लोकांना हे ठाऊकच नाहीये बांगलादेशमधल्या हिंदूंवर अशा प्रकारे अत्याचार होतोय. मोहम्मद युनूस यांच्या काळात हे घडलं, तारिक रहमान यांच्या काळात सुद्धा हेच घडतंय. थोडेफार फरकाने घडतंय, परंतु हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत. परंतु ते अत्याचार जगात पोहोचवण्याचं काम DD इंडिया करू शकली नाही. त्याची धग जगभरामध्ये निर्माण करण्याचं काम DD इंडिया करू शकली नाही आणि हे भारतीय माध्यमांचं खूप मोठं अपयश आहे. आता अल जझीराकडे बघून अशा गैरसमजात कोणी राहू नये की प्रचंड पैसा उठला की एक सक्षम मीडिया उभा राहतो. तुम्हाला सक्षम माणसं सुद्धा द्यावी लागतात, लायकीची माणसं द्यावी लागतात. अनेक लोक संपादकाची नियुक्ती करताना रबर स्टॅम्प संपादक असावा किंवा संपादकीय मंडळाची नियुक्ती करताना अशा मंडळींचा विचार करतात जी मंडळी
PR करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत, परंतु प्रभाव निर्माण करण्यामध्ये, वैचारिक प्रभाव निर्माण करण्यामध्ये त्यांची कोणतीही योग्यता नाहीये, त्यांच्याकडे कोणतीही क्षमता नाहीये. सरकारमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी हीच परिस्थिती दिसते. जोडे उचलणारी जे लोक आहेत त्यांना प्राधान्य दिलं जातं आणि त्याच्यामुळे DD सारखा जो सरकारी मीडिया आहे तो पूर्णपणे अपयशी ठरलेला दिसतो. जागतिक स्तरावर या मीडियाचा कोणत्याही प्रकारे प्रभाव निर्माण झालेला आहे असं चित्र दिसत नाहीये. एक प्रभावी मीडिया निर्माण करण्यासाठी तुमच्याकडे भरपूर पैसे पाहिजे आणि तुमच्याकडे लायकीची माणसं पाहिजे, सक्षम माणसं पाहिजे, अनुभवी माणसं पाहिजे, अशी माणसं जी नरेटिव्ह निर्माण करू शकतील, अशी माणसं जी रबर स्टॅम्प नसतील. चांगली माणसं आणि पैसा याचा उत्तम समतोल जर साधला तर एक उत्तम मीडियाची निर्मिती होऊ शकते. पैसा हा महत्वाचा आहे. कुणीतरी म्हणून गेलंय, पैसा भगवान तो नाही लेकिन भगवान से कम भी नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. अल जझीराचं जे वार्षिक बजेट आहे ते साधारण 1 ते 1.5 अब्ज डॉलर इतकं आहे. CNNचा जो वार्षिक महसूल आहे तो साधारण 2 अब्ज डॉलर इतका आहे आणि त्यांचा वार्षिक नफा 1 अब्ज डॉलर इतका आहे. आणि DD इंडियाचं जर तुम्ही बजेट बघाल तर ते वर्षाला 200 ते 300 कोटी, म्हणजे अगदीच फुटकळ. आपण CNN काय आपण अल जझीराशी सुद्धा तुलना करू शकत नाही. भारत सरकारची प्रचार आणि प्रसिद्धी अधिक DD इंडियाचं बजेट हे एकत्र केलं तरी तुम्हाला CNNचं बजेट वर्षाचं ते तुम्ही काढू शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आता भारताकडे पैसा नाहीये अशातला भाग नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वामुळे भारताची जी तिजोरी आहे ती खचाखच भरलेली आहे. भारत मीडियासाठी पैसे देऊ शकतो. भारताकडे मीडियासाठी आवश्यक टॅलेंट सुद्धा आहे. दोन्ही गोष्टींची आपल्याकडे कमी नाहीये. कमी आहे ती फक्त विचाराची. नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी एक मीडियाचा उल्लेख केला पाहिजे होता. असा मीडिया जो जागतिक स्तरावर भारताचा प्रभाव निर्माण करू शकेल, भारताचा प्रभाव वाढवू शकेल आणि पाश्चात्य नरेटिव्हचा मुकाबला करू शकेल. सामनाचं उदाहरण आहे, म्हणजे मी बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातल्या सामनाचं उदाहरण तुमच्यासमोर ठेवतोय. मार्मिक आणि सामना या दोन्ही माध्यमांनी शिवसेनेचा एक प्रभाव निर्माण केला. सामना काय म्हणतोय याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असायचं आणि सगळ्या देशभरामध्ये त्याची चर्चा व्हायची. ही जादू बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाची तर होतीच, परंतु त्यांनी एक योग्य माणूस सामनाच्या कार्यकारी संपादकपदी नियुक्त केला होता, संजय राऊत. म्हणजे आज त्यांना कितीही शिव्या पडत असतील परंतु एक संपादक म्हणून त्यांचं जे कर्तृत्व आहे त्याला तोड नाहीये. सामना त्यांनी राष्ट्रीय बनवला. असा सामना ज्याचा अत्यंत मर्यादित खप आहे, त्याची देशभरामध्ये चर्चा होत राहील असा त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी झालेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये सामनाची अगदीच माती झाली हा विषय सोडून द्या, सामनाचं अगदीच पोतेर झालं हा विषय सोडून द्या, परंतु एक काळ सामनाने गाजवला होता आणि त्याचं कारण काय हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. जर टॅलेंट आणि पैसा याची योग्य तुम्ही सरमिसळ केली तर तुम्ही चमत्कार घडवू शकता. आज CNN आणि न्यूयॉर्क टाइम्स यांचा जो नरेटिव्ह आहे त्या नरेटिव्हचं भारतीयांना भय वाटतं. जर भारताकडे एक सक्षम मीडिया असेल तर CNN आणि न्यूयॉर्क टाइम्स काय म्हणतायत, रॉयटर काय म्हणतोय, याला भीक घालण्याची भारतीयांना अजिबातच गरज नाहीये. बरं, असंही नाहीये की भारताकडे चेहरे नाहीयेत. ख्रिस्तीन अमनपोर सारखा खदूड चेहरा तुम्ही बाजूला ठेवा, भारताकडे पलकी शर्मा सारखा चेहरा आहे. म्हणजे ज्यांच्याकडे टॅलेंट आहे, ज्यांचं इंग्रजीवर जबरदस्त प्रभुत्व आहे. आणि राजकीय क्षेत्रामध्ये शशी थरूर जितकं फरडं इंग्रजी बोलतात, ब्रिटिशांच्या थोबाडीत मारणारं, तितकं फरडं इंग्रजी अर्णव गोस्वामी बोलू शकतो, तितकं फरडं इंग्रजी पलकी शर्मा बोलू शकते. तर ही जी मंडळी आहेत अशा मंडळींना जर योग्य व्यासपीठ दिलं, अशा मंडळींना जर व्यवस्थित आर्थिक आधार दिला तर भारताचा मीडिया अक्षरशः जागतिक होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर कोणाच्याही नरेटिव्हची भीती बाळगण्याचं किंवा भय बाळगण्याचं भारताला अजिबातच कराड उरणार नाहीये. पाश्चात्य मीडियाला भारत विरोधी नरेटिव्ह चालवायचं आहे. भारतातले नॅनोमीटरचे काळे ठिपके किलोमीटरचे बनवून दाखवायचे आहेत आणि हे चाळे जर बंद करायचे असतील तर भारताला स्वतःचा मजबूत मीडिया हवा. असा मीडिया ज्याचा जागतिक प्रभाव आहे, असा मीडिया जो जगामध्ये नरेटिव्ह सेट करू शकेल. आणि याच्याआधी नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पुढाकार घेण्याची गरज आहे. नरेंद्र मोदी यांना या प्रोजेक्टसाठी, या प्रकल्पासाठी भरपूर पैसे देण्याची गरज आहे आणि सक्षम माणसांची तिथे नियुक्ती करण्याची गरज आहे. बाकी भारताकडे जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटला जर योग्य संधी मिळाली तर चमत्कार होतोय, आपण वारंवार पाहिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. नमस्कार आणि धन्यवाद.